गावकऱ्यांच्या मदतीने जोशींनी केलेले हे बदल कौतुकास्पद आहेत। हे आहे खुलताबाद तालुक्यातलं गोळेगाव। मराठवाड्यातल्या इतर गावांसारखं पण थोडंसं वेगळं। गोळेगावात प्रवेश करताच आपलं लक्ष वेधून घेते ती इथली स्वच्छता। कुठलीही गावं घ्या किंवा शहरं, प्रवेश करताच आपल्या नजरेस पडते ती तिथली घाण। पण गोळेगाव त्याला अपवाद आहे। गोळेगावातले रस्ते स्वच्छ तर आहेतच, पण ते रुंदही आहेत। रस्ते स्वच्छ असून चालत नाही, त्यासाठी अगोदर घर आणि अंगण स्वच्छ करावं लागतं। त्याची खबरदारीही गोळेगावात घेतली गेली आहे। एवढंच नाही तर घरावर घर मालकाचं आणि मालकिणीचं नावाच्या पाट्याही लावण्यात आल्या। गावामध्ये आता घरावर जे समजा ज्यांच्या मालकीचे घर आहे त्याच्यावर वर महिलेचं नाव आणि खाली पुरुषाचं नाव, त्याच्यामुळे आम्हाला अभिमान वाटतो। जे व्हिजिटला लोक येतात ते त्याचं कौतुक करतात। गोळेगावची लोकसंख्या 2000 पेक्षा जास्त आहे। गावासाठी पाण्याची व्यवस्थाही करण्यात आली आहे। प्रत्येक घरासाठी नळ तर देण्यात आलेतच, पण पाण्याची सार्वजनिक व्यवस्थाही करण्यात आली आहे। गोळेगावात शाळा आहे, तीही स्वच्छ आणि सुंदर। शाळेचा परिसरही तेवढा फ्रेश वाटतो। या सगळ्यांचं क्रेडिट जातं ते गोळेगावच्या गावकऱ्यांना आणि सरपंचांनाही। तर मग सगळ्या सभासदांनी, सगळ्या गावकऱ्यांनी एकत्रितरित्या बसलो, आम्ही विचार केला की बुवा आपल्याला आपलं गाव हागणदारी मुक्त, पानंद मुक्त करायचं आहे आणि या वर्षामध्ये कोणत्याही परिस्थितीत निर्मल ग्राम पुरस्कार आपल्याला घ्यायचा आहे। म्हणजे पुरस्कार घ्यायचा म्हणून पानंद मुक्त करायचं नाहीये, तर आपल्याला आपल्या आरोग्यासाठी ते पानंद मुक्त करायचंय। ही भावना त्यांच्या डोक्यामध्ये जाईपर्यंत जवळ 9 महिने लागले। संतोष जोशी हे गोळेगावचे सरपंच तर आहेत, पण मनोरंजन जगतात त्यांचं मोठं नाव आहे। ही चाळ कुरुकुरु, सोंगाड्या, बाजा, जावई शोध अशा काही मालिकांचं दिग्दर्शन संतोष जोशींनी केलं। त्यांच्या प्रयत्नानं गोळेगावचा चेहरा मोहराही बदलला गेला। मग आमच्या निदर्शनास हे आलं की बुवा शौचालय बांधलेलं असताना सुद्धा मग रोडवर कशी काय घाण होतीये। मग ते लक्षात आल्यानंतर त्याच्यावर परत विचारविनिमय सुरू झाला। मग तरुण मंडळी सर्व एकत्र बसलो, त्यांना विचारलं की बाबा आता याच्यावर काय पर्याय काढायचा। परंतु कुणालाही कायद्याचा धाक दाखवायचा नव्हता, कुणालाही वाईट साईड बोलायचं नव्हतं, कुणाचाही अपमान करायचा नव्हता। मग सगळ्यांनी मिळून एकत्रितरित्या ठरवलं की बुवा आता याला आपण आपल्या पद्धतीत पर्याय काढू। संतोष जोशी हे आठवड्यातले 2 दिवस गोळेगावला असतात। इतर दिवशी ते मुंबईत मालिकांच्या निर्मितीत गुंतलेले असतात। जोशींच्या कामाची पद्धतही लोकाभिमुख आहे। एखादा निर्णय घ्यायचा असल्यास ते गावच्या ज्येष्ठांचा सल्ला घेतात, तर तरुणांसोबत विचार विनिमयही करतात। कार्यालयीन कामकाज करताना जोशी अधिकाऱ्यांना सांभाळून असतात आणि त्या प्रयत्नातून गोळेगावचा विकास झालेला दिसतोय। कॅमेरामन सुभाष वाघुलेसह कृष्णा केंडे, स्टार माझा, औरंगाबाद। या बातमीबरोबरच स्टार सिटीमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। आता प्रतीक्षा आहे भारताच्या विजयाची, ती बातमी आपण बघणार आहोत। एक विकेट